अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांमध्ये इस्लामाबाद इथे थेट चर्चेला सुरुवात। 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारची उच्चस्तरीय चर्चा होण्याची पहिलीच वेळ। जगविक्रम या भारतीय ध्वजधारक जहाजाकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार। 20,400 मीट्रिक टन एलपीजी घेऊन जहाज लवकरच भारतात दाखल होणार। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर, भारतीय समुदायाशी साधला संवाद। पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातल्या पहिल्या सीबीएसई जिल्हा परिषद ज्योती सावित्री शाळेचं पुण्यातल्या खानवडी इथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। चक्रधर स्वामी आणि ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात महिलांनी सक्रिय साहित्य निर्मिती अखंड सुरू ठेवावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन। शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी मुंबईतल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाला दिली भेट। माध्यम उद्योग आणि चित्रपट परिसंस्थेच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रमुख उपक्रमांचा घेतला आढावा। आणि आशियाई कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात आजही भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी। 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई। नमस्कार, 9:30च्या